लहानुभक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत शिरपूर शिवारामध्ये एक आजोबा आपल्यासोबत आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष श्री समर्थ लहानोजी बाबांना बघितलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे. आजोबा जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव मोतीरामजी बोंद्रे. मूळ गाव तुमचं? शिरपूर. आता काय वय आहे तुमचं? 1745 वर्षी. अच्छा. तर तुम्हाला श्री समर्थ लहानोजी बाबांचे जे काही अनुभव प्रसंग आले ते प्रसंग सांगा थोडक्यात. माझी मुलगी 10 वर्षाच्या अगोदर हो काल्यावर गेली होती. काल्यावर गेले होते. बाबाजीच्या. हो. तर बाबाजीच्या काल्यावरून ते घरी काही पोहोचली. खडच्या मार्गानं कालव्याला चालली गेली. हो. आम्ही मग त्या महाराजपाशी गेलो. तुझी बाबा म्हणजे भिकाजी महाराजपाशी. हां. तर बाबाजीनं आश्रम सोडून बुडी मागा आहे म्हणजे 13 दिवस. तर बाबाजीनं मोदीने बुडी घरपोच आली. 13 दिवसानं फोन येऊन म्हणजे भिकाजी महाराज. तर बरोबर फोन आला. हो का? इतके आघात आहे बाबाजीचे. म्हणजे लहानोजी महाराजाच्या काल्यावरून तिथं गेल्या होत्या का? हो, ते भटकल्या होत्या. भटकल्या होत्या. बाबाजी सोबत होते. बाबाजी सोबत होते लहानोजी महाराज. बसे जंगला. असं काय? तिन्ही बसे जंगला. हो हो. आजीले प्रत्यक्ष दिशे. प्रत्यक्ष. असं काय? बापरे, हा प्रसंग घडला. हा प्रसंग घडला. आणि बाबाजी जिवंत असताना दर्शन नाही झालंय का तुमचं? दर्शन करीत जा. हो. तर बाबाजीचा एखादा प्रसंग आठवते का तिथचा तुम्हाला टाकरखेडचा? नाही काय? बरं, बाबाजीचा पेहराव कसा होता, काय म्हणे, काय बोले, सांगा बरं थोडंसं. कपडे वगैरे कोणते घाले बाबा? कपडे पांढरे घाले. धोतर, शर्ट, पट्टा, टोपी, काही बटवी चम्माखाची. हो काय? हां. तुम्ही किती वेळा जायचं मग टाकरखेडले? टाकरखेडले जाऊ महिन्यात एखाद्या वेळेस. असं का? गावात पोरं जाय का वडला गिडला सोबत जाय? नाही, आम्ही निघून जाऊ. असं काय? तेव्हा तुम्हाला काही असं बोलणं गिलणं झालं नाही बाबाजी? नाही नाही नाही, फक्त दर्शन झालं बाबाजी असताना. पण बाबाजीच्या नंतर ह्या मात्र तुमच्या घरच्या आजीचा प्रसंग तुमच्या पडला. हे बाबाजीची पुण्य होय का बुद्धी घरी आली. घरी आली. अच्छा, म्हणजे काल्यावरून भटकल्या होत्या. काल्यावरून 13 दिवस उपाशी तपाशी. असे बाबाजी अशी ताट आली. तिनं 13 दिवस सत्व परीक्षा केली बाबाजी. हो काय? आजी आहे का आताही? हो आहे का? पहा, भटकलेल्या आजीला घरी आणलं बाबाजीला. म्हणजे आष्ट्यावरून आल्या का मग त्या? ते मूठ फिरली. ठाकूर चायगाव. हां. मोजरीवरून आणली. मोजरीवरून. गुरुकुंड मोजरी. अच्छा. तुम्ही पाहत फिरले का मग? बाबा 13 दिवस. हो का? सगळेजण फिरले? हो, सगळेजण फिरलो आम्ही. भिकाजी महाराज गेलो. पाशी गेलो तर भिकाजी महाराज म्हणे इरीत नाही उडी टाकली, कुठं गेली नाही. बाबाजी संघ आहे म्हणे तिच्या. त्या दिवस लहानोजी महाराज संघ आहे म्हणे. हो, लहानोजी महाराज संघ आहे म्हणे. एवढी आहे म्हणे. आणि ते 13 दिवसानं फोन येईन म्हणे भिकाजी महाराज म्हणे. हो. नंतर तुम्हाला फोन आल्यानंतर बुडीला आणायला झाला म्हणे. असंच घडलं. तसंच घडलं. बाबाजी त्याप्रमाणे घडलं. म्हणजे लहानोजी महाराजांना आणि भिकाजी महाराजांना संरक्षणच केलं. बिलकुल. लहानोजी महाराजनं संरक्षण. तुकडोजी महाराजच्या संस्थेत नेऊन ठेवून दिलं. गावात नेऊन ठेवलं. काय? आणि याचं वचन तुम्हाला मग भिकाजी महाराजनं दिलं, सांगितलं. याचं वचन भिकाजी महाराज. तर दादाजी, आज तुम्ही जो काही प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानोजी बाबा. श्री समर्थ लहानोजी महाराज की जय.